हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात आपण सगळे? तर इथे आता यशस्वी सकाळी उठल्याबरोबर तिचा सगळं खेळणे वगैरे पसारा जे काही पझल वगैरे असेल ते मांडून बसलेली होती. म्हटलं ठीक आहे. तिकडे मी माझं गरम पाणी ठेवून दिलं आणि तिचं दूध वगैरे झालं पिऊन. मग नंतर मी माझ्या केसांना कधीच तेल नव्हतं लावलं. मग तेलची म्हटलं थोडं तेल वगैरे लावून घेऊ. त्यासाठी मग मी आधी ज्या काही गोंधा असतील त्या काढून घेते म्हटलं, कारण असं गोंधा वगैरे काढून मग केसांना तेल वगैरे छान लावलं जातं आणि वॉश करताना एवढं केस गळत नाही. म्हणून म्हटलं चला आधी ते करून घेऊया. नंतर मग मी आंघोळ वगैरे झाली. मी आज हेअर वॉश केला, कारण आज होती अष्टमी आणि मला आज कन्यापूजनही करायचे होते. त्यामुळे म्हटलं चला छान असं हेअर वॉश करून घेते. सोबतच कन्यापूजन सोबतच मी काही सवासिनी असतात, काही बायकांनाही बोलवले आहे घरी. त्यासाठी म्हटलं चला आधी हेअर वॉश वगैरे करून घेऊया, मग बाकीची कामांना लागूया. नंतर मग किती 11-12 वाजले असतील. मग म्हटलं माझ्या आणि यशस्वीसाठी काय करून घेतली. मग तिच्या आणि माझ्यासाठी फक्त मग मसूर लावला, अख्खा मसूरची भाजी आणि भात केला. थोडं कमी तिखटचीच केली म्हणजे जेणेकरून तीही खाईल. असं एकंदरीत मग आमचं दोघांचं जेवण मी बनवलं त्यासाठी. आणि दुपारची मला बरीच प्रिपरेशन नंतर करायची आहे, म्हणून आज तिला सगळं जेवण वगैरे करून मग मी म्हटलं आधी तिला लवकर झोपवून दिल, जेणेकरून मग मला कन्यापूजनसाठी जे काही प्रिपरेशन आहे ते करून घेईल मी. आणि माझ्या काही सामान वगैरे आणायचंही बाकी होतं, गोष्टी वगैरे मुलींना काही द्यायचं, गिफ्ट्स वगैरे काही द्यावं म्हटलं. त्यासाठी मग मला तेही आणायला जायचं होतं. त्याच्यासाठी म्हटलं आधी जेवण वगैरे करून घेते आणि मग तिला झोपूनही देते आणि मग निवांत बघू काय आणायचं ते. नंतर मग असं झालं की शेजारच्या ताई बोलली की चल तुझ्यासोबत मीच येते. मग म्हटलं त्यांना म्हटलं जेवण वगैरे करून आधी मग यशस्वीलाही सोबत घेऊन जाता येईल असं, म्हणून मग तसा प्लॅनिंग झाला की जेवण वगैरे करून सोबतच काहीतरी वस्तू वगैरे घेऊन येऊ. मग नंतर आल्यावर यशस्वीला झोपेल म्हटलं चला तिला आधी भरून देते पहिले. ती बघूनच नाही म्हणत होती, कारण तिला असं वाटलं तिखट असेल ते. तिला असं थोडंसं लालसर दिसलं की तिला असं वाटतं तिखट आहे असं. तसं ती सगळं खाते, पण तिला अजून एवढं जास्त तिखटची सवय नाही आहे. त्यामुळे मग तिचं नको नको चालू होतं. पण नंतर दिला मी तिला काहीतरी पटवून वगैरे तसं. नंतर मग माझं सगळं मी बाहेरून काही मुलींसाठी गिफ्ट्स वगैरे घेऊन आली, हेअर बेल्ट वगैरे. नंतर मग मी तिकडून आल्यानंतर यशस्वीला झोपून दिलं आणि नंतर मी थोडासा आराम केल्यानंतर मग मी माझ्या संध्याकाळच्या प्रिपरेशनसाठी लागली. हे जे अगाराचं इलेक्ट्रिक मिनी चॉपर आहे याची मला खूप जास्त हेल्प होते सध्या. तसा मी त्याचा एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही नक्की माझ्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघा. तुम्हालाही समजेल की ते किती उपयोगी येतंय सध्या. आणि मग तुम्हीही एकदा ते परचेस करून बघा, तुम्हाला कसा अनुभव येतो तेही तुम्ही बघा. इथे माझं चण्याची उसळ झाली, खीर बनवली गेली आणि बायकांसाठी मी मोस्टली सगळ्या बायकांचा तर उपवासच आहे, मग त्यासाठी वेफर वगैरे तळून ठेवले. आणि नंतर मग त्यांना जेव्हा येतील तेव्हा ॲपल वगैरे चिरून पण ठेवले जातील प्लेट्समध्ये. त्यानंतर यांना म्हटलं आधी देवाला नैवेद्य लावून द्या, आज अष्टमी आहे तर. आणि कन्यापूजनसाठी खास म्हणजे चण्याचं उसळचं किंवा भाजीचं खूप महत्त्व आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मग मी लहान मुलं खातील अशा प्रकारे थोडंसं कमी तिखटाची उसळ बनवली होती आणि खीर बनवली होती. जास्त काही बनवलं नाही, कारण आज बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना आमंत्रण होतं. म्हटलं मग ते काही एवढं खाणार नाही, तसं ते खाऊनच आले होते. त्यांनी काही एवढं जास्त खाल्लं नव्हतं लहान मुलं म्हटल्यावर. आणि यशस्वीला सुद्धा आमंत्रण होतं, तीही बाहेरून खूप सारा खाऊन आली होती. त्यानंतर यांनी नैवेद्य वगैरे लावलं, मग मीही माझी बाकीची तयारी करून ठेवली होती. फक्त आता मुलींची आणि बायकांची यायची वाट बघत होती. असं त्यांच्यासाठी छान मी अशी क्यूट बेल्ट आणि बायकांसाठी साडी पिन्स आणल्या होत्या आपल्या मिरी पिन लावण्यासाठी. त्यानंतर मीही छान अशी रेडी झाली. मी एकदम सिंपल आणि हलकीशी साडी नेसते, जेणेकरून म्हणजे मला मुलींना असं वाढायला वगैरे मला कम्फर्टेबल राहील असं. कारण मला साडीमध्ये मी जास्त कम्फर्टेबल फील करत नाही, म्हणून मी कधीतरी नेसते. त्यानंतर यशस्वीलाही छान असं रेडी केलं आणि ती ऑलरेडी 1-2 ठिकाणी जाऊन आली होती. तिला तिथे असे छान असे नेकलेस वगैरे भेटले, काही हेअर क्लिप्स भेटल्या. तिच्यासोबत तिची मैत्रिणीही आली होती, ती दाखवते की मला पण भेटलं आंटी असं.
तिला छान असा आज घागरा वेअर केला मी तिचा वाला हा. खूप छान दिसत होती ती, खूप गोड दिसत होती या लेंगामध्ये. अशा प्रकारे मग बाकीचे हळूहळू सगळी येण्याची सुरुवात होत होती. नंतर मग मी पूजेची तयारी सुरुवात केली पूजेला. आधी माझ्या घरच्या लक्ष्मी पासून सुरुवात केली मी. तिला आधी ओवाळून दिले. तिलाही खूप छान वाटत होतं आणि इंटरेस्टिंग वाटत होतं. आणि आज खरंच मला माझ्या घरात म्हणजे इतके प्रसन्नता बघून खूप जास्त छान फील होत होतं आणि खूप प्रसन्न वाटत होतं. घरात असं एकदम फ्रेश वाटायला लागलं होतं. आणि खरंच ह्या गोष्टींचं काहीतरी वेगळंच महत्व असतं. म्हणून म्हटलं चला, घरी आपले घट बसतातच, तिकडे सासूबाई म्हणजे गावाकडे एवढ्या सहसा मुली येत नाही, एवढं म्हणजे जमत नाही एवढ्या लहान मुली. त्यांना म्हटलं चला हे काम मीच करते इकडे. म्हणून मग मला इकडे पण 5च भेटल्या, कारण आमच्या अपार्टमेंटमध्ये 5च लहान मुली आहेत. आणि अजून नवीन असल्यामुळे इकडे बाकी ठिकाणी एवढी ओळख नाही आहे. म्हणून म्हटलं ठीक आहे, जेवढ्या भेटल्या तेवढ्या, 5 तर 5, पण त्यांची छान अशी आपण पूजा तर करून घेऊया मनापासून. मग त्यांना असं छान त्यांच्या आवडीचे बेल्ट दिले, ज्याला जसा कलर लागेल तसा. आणि त्यांनाही आनंद होत होता तो बेल्ट बघून. त्यानंतर मग यांना मी आधी त्या सगळ्या मुलींचा नमस्कार करून घेतला. आणि तेही छान छान मला असे आशीर्वाद देत होते. अशा छान छान क्यूट क्यूट लक्ष्मी आल्या होत्या माझ्या घरी आज. आणि मग त्यांना बघून मला खूप जास्त भारी वाटत होतं. आणि त्यांच्यासाठी मी एवढी मेहनत घेतली, मला ते मेहनतीचं एकदम असं फळ भेटेल लवकर याची अपेक्षा न करता मी त्यांचं खूप मनापासून करत होती. आणि यांना म्हटलं तुम्हीही नमस्कार करून घ्या त्यांचा. खरंच एकदम प्रसन्नता वाटत होती. नंतर मग असा आमचा प्रोग्राम सुरू झाला बायकांचा वगैरे. सोबत शेजारच्या ताई आलेल्या होत्या, त्यांनीही नमस्कार केला सगळ्या मुलींचा. असं आज पूर्ण अपार्टमेंटमध्ये अष्टमीचं खूप चालू होतं सगळ्यांचं. नंतर मग मी इकडे मुलींना जेवायला दिलं. तसं ते ऑर्डर 2-3 ठिकाणी जाऊनच आल्या होत्या, त्यामुळे त्यांचं खूप जास्त पोट भरलेलं होतं. म्हणून त्यांनी थोडं थोडं खाल्लं. म्हटलं चला ठीक आहे, लहान मुलं आता त्यांच्या पोटात जितकी जागा राहील तितकंच खातील. त्यानंतर मग मी असं बायकांना हळदी कुंकू लावायला घेतलं. आणि त्यांना म्हणजे असं वाटलं की ही नॉर्मली व्हिडिओ बनवत आहे, पण त्यांना अजूनपर्यंत माझ्या चॅनलची एवढी माहिती मी दिली नाही आहे की मी असं हे चॅनलवर टाकणार आहे. पण तसं म्हणजे त्यांना माहिती आहे की हिला आवडतं असं मेमरीज क्रिएट करायला. म्हटलं ठीक आहे, चला करून घेऊया. आणि असं मी त्यांनाही हळदी कुंकू लावून दिलं. नंतर मग असा आमचा प्रोग्राम सुरू झाला. आणि असं कसं असतं ना, अपार्टमेंटमध्ये असं असतं, आपल्याला एकमेकांना जास्त भेटण्याचा वेळ म्हणजे माहीत नसतो, कोणाचे काम कसे चालू असतात, कोणाचं कसं. म्हणून एकदम असं आपल्याला कोणाच्या घरी जाऊन आपल्याला भेटही नाही देत आहेत, त्यामुळे एवढं जास्त गप्पा मारणे वगैरे होत नाही. तसं माझ्या शेजारच्या ताईंसोबत चालू असतं दिवसभर थोडंफार तरी. आणि मला असं बोलायला खूप आवडतं, गप्पा मारायला खूप आवडतं. त्याच्यामुळे दिवसभर एकटं बऱ्याच वेळा बोर पण होतं. पण मग असं कधीतरी अशी वेळ येते ना, जेव्हा सगळेजण जमतो, आपण 4-5 जणी का असे ना, पण तेव्हा असं मन रमून जातं गप्पांमध्ये. आणि आमचं असं हसी मजाक चालू होतं थोडंसं एकमेकांबद्दल. आणि सगळेजण तेच म्हणत होते की आपण असे छोटे छोटे प्रोग्राम करायला पाहिजेत काही निमित्ताने तरी, म्हणजे जेणेकरून आपल्याला तेवढाच आपल्यासाठी वेळ भेटतो. ते तुम्हाला हाय करताय, त्यांना माहित नाही, ते फक्त व्हिडिओसाठी हाय करताय. असे सगळेजण छान छान रेडी होऊन माझ्या घरी आले होते. आणि ते छान मला खूप छान वाटत पण होतं की माझ्या नवीन घरात पहिला असा काहीतरी प्रोग्राम होतोय म्हणून. आणि खरंच बायकांनाही खूप छान वाटत होते की असं आपण करायलाच पाहिजे, जेणेकरून आपलाही वेळ जातो आणि आपल्याही म्हणजे छान थोडंसं वाटायला लागतं, प्रसन्नता आपल्याला. आणि बायकांना कसं असतं, मनात अशा खूप साऱ्या गोष्टी असं एकत्रित होऊन जातात. मग जे असं वाटतं की कुठेतरी जण आपण मोकळं व्हावं. तसं मग यांचं चालू होतं की असं आपण करतच जाऊ थोडंफार गेट टुगेदर सारखं, की आपलं जेणेकरून मन मोकळं होईल. असा आमचा हा प्रोग्राम चालू होता. लहान मुलांचं खाण्यापिण्याचं एन्जॉय करत होते इकडे. मग नंतर मी बायकांनाही फराळ दिला. त्यांना असं काही डाळिंब, ॲपल आणि वेफर्स वगैरे दिले, कारण सगळ्यांचाच उपवास होता. मग त्यात लहान मुलांनीही परत फळं वगैरे घेतली, त्यांना ते आवडत होतं म्हणून. असा आमचा छोटासा प्रोग्राम चालू होता. त्यानंतर मग सगळे घरी गेले. मग नंतर माझं मी सगळं आवरून घेतलं.
आणि खरंच आजचा दिवस खूप जास्त छान गेला आणि संध्याकाळ खूप जास्त छान वाटलं मला. सगळे असे जमून खूप साऱ्यानंतर गप्पाही मारल्या, खूप असे जोक्सही मारले आणि खरंच मन एकदम प्रफुल्लित झाले. त्यानंतर मी माझं सगळं असं आवरून घेतलं, सगळं असं स्वच्छ वगैरे करून घेतलं. तरच मग म्हटलं निवांत झोपे. आणि आज भांडे खूप जास्त होते घासायला, पण असो कधीतरी चालतं. आणि जेव्हा असं काहीतरी आपल्या घरात प्रोग्राम असतो तेव्हा अशा गोष्टी होतातच, म्हणून तेव्हा काही एवढं वाटत नाही. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटत मला नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती जाऊन प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, अशी माझी नम्र विनंती आहे. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.